वेलकम टू क्रिएटिव्ह लाईफ. नमस्कार. दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर. ते गरम करता करताच फाटल्या गेलं आहे. त्याच्यामुळे मी आज रेसिपी बनवत आहे. तर हे दूध गरम करून झालेलं आहे, तर मी आता ते काढून घेत आहे. ते गाळून घ्यायचं आहे आपल्याला आणि एका सुती कापड ठेवलं आहे मी गाळून घ्यायला. गरम आहे ते. थोडं पाणी काढून घ्यायचं आहे त्याला. एकदम जास्त पाणी नाही काढायचं आहे, थोडं पाणी ठेवायचं आहे त्याला. आता हे पडक्यातनं एका ताटात काढून घेऊया. चला तर आता हे पडक्यातनं काढून घेतलं आहे मी ताटामध्ये. गरम आहे ते. थोडं त्याला मळून घ्यायचं आहे. 1-5 मिनटं असं मळून घ्यायचं आहे त्याला. सॉफ्ट होतं ते लगेच 5-10 मिनटं. असं मळून राहायचं 1-5 मिनटं आणि मग त्याचे गोळे करूया आपण. आता 1 वाटी साखर घेतलं आहे मी. त्याच्यात 3 वाटी पाणी घालणार आहे. 1 वाटीला 3 वाटी पाणी घालणार. 2, 3. तर अर्धा लिटरचंच दूध आहे ना, त्याच्यामुळे कमी निघालं आहे आपलं खवा. तर आता ह्याचे गोळे करून घेऊया. जितकं होईल तेवढं बनवूया. आता असं दाबून वगैरे असे साधारण गोळे करून घ्यायचे. ते फुटण्याची भीती असते त्यांना, पण तरी चांगलं दाबून वगैरे त्याला स्मूथ करून घ्यायचं. तर गोळे हातावरती प्रेस करून घेऊया. पुन्हा त्याला दाबून घेऊया, प्रेस करून घेऊया. फुटत असेल तर ते पुन्हा दाबून प्रेस करून घ्यायचं आहे. चांगले गोळे करून घेऊया त्याचे. आता ओके. पाणी उकळून झालेलं आहे. साखर विरघळली आहे. तर त्यात एक सोडूया आपण. तरंगतंय ते व्यवस्थित. एक सोडूया. भीती असते फुटायची म्हणून एक सोडते मी. ओके आहे म्हणजे आलंय व्यवस्थित. आता पाण्याला थोडा वेळ असंच ठेवायचं. उकळी आलेली आहे पाण्याला. थोडंसं हलवूया असंच. आता झाकण ठेवूया. झाकण पण एकदम झाकायचं नाही आहे, थोडं पोकळ ठेवायचं आहे. 1-5 मिनटं आपण झाकण ठेवायचं आहे. आणि बघा, आणि मोठे पण झालेत साईजने. आता हे बंद करून घेऊ. काही जरा तडा गेलेले आहेत काहींना, पण ओके झालं. आता गॅस बंद करूया. गरम आहे. झालं ते सॉफ्ट झालेलं आहे. तर बघा, छान झालेली आहे डिश. लाईक करा माझ्या चॅनलला, सबस्क्राईब करा. लवकरच घेऊन येते दुसरी रेसिपी. तोपर्यंत धन्यवाद.